कांग्रेस पार्टी के वफादारों के साथ लेकर सर्वधर्म विचारधारा का पालन करने वाली कार्यकर्ताओं और गठबंधन बनाकर नई मुंबई शहर को मजबूत करने के संकल्प लेकर जिला अध्यक्ष अरविंद नाइक ने किया प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन। देखिए खबरें आज भी के लिए नई मुंबई से सुरेंद्र सरोज की रिपोर्ट। नवनिर्वाचित नई मुंबई कांग्रेस कमेटी के अध्यक्ष अरविंद नाइक ने कांग्रेस पार्टी के वफादारों के साथ लेकर और सर्वधर्म विचारधारा का पालन करने और कार्यकर्ताओं का गठबंधन बनाकर नई मुंबई शहर में कांग्रेस पार्टी को और मजबूत बनाने का संकल्प व्यक्त करते समय वाशी में एक प्रेस कॉन्फ्रेंस में बोलते हुए नाइक ने कहा है कि जिस तरह से महाविकास आघाड़ी के दल सभी नेता एक साथ मिलकर, उसी तरह से आने वाले दिन में महाविकास आघाड़ी भी एक साथ मिलकर इस मुद्दे को सुलझाएगी। नई मुंबई के नागरिकों को ज्वलंत मुद्दों को उठाएंगे और लोगों के साथ में न्याय दिलाने के लिए सड़कों पर उतरकर लड़ाई लड़ेंगे। पक्ष वाढलेला फक्त हा काँग्रेसचा विचार जो जनमानसामध्ये रुजलेला आहे तो निखाऱ्यासारखा फक्त त्याच्या काही भूल संस्कृती आहे ती झटकण्याचं काम आम्ही करणार आहोत। थोडक्यात नवा मुंबईच्या झोपडपट्टीपासून शहरापासून गावठाणापर्यंत काँग्रेसचा विचार फक्त तो सुप्तावस्थेमध्ये आहे, तो जागरूक करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जिघातूस सिविडी प्रत्येक वार्डामध्ये आमच्या सगळ्या सहकार्यांना घेऊन आम्ही या संदर्भामध्ये जनजागृती करणार आहोत। आज पक्षवाढीसाठी आमचा एक कार्यक्रम आपण जो प्रश्न विचारला तशी काही परिस्थितीत नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकसंघ एक दिलाने काम करतात। प्रत्येक जण आपापल्या परीने काँग्रेसचा विचार जनसामान्यांच्या हितातला आहे तो तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत। आपल्याला पण तशी माहिती मिळाली तसं काही नाहीये, हे एक आभासी चित्र निर्माण केलेलं आहे, एवढंच मी या संदर्भात बोलतो। मुंबई जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रत्यक्षातही आणतो आणि तुम्ही आरोप तेव्हा तुम्ही ज्याच्याबद्दल बोलता तो पूर्वीचा प्रसंग आहे, त्यानंतर तुम्ही अध्यक्षपद मागत होता आणि आता तुम्ही राजीनामा देता जेव्हा काँग्रेस पक्षाने नवीन अध्यक्ष नियुक्त केलं। मला असं वाटतं यातनं पुरेसं स्पष्ट आहे की त्यांनी तेव्हा का नाही बोलले आणि आता का बोलतोय। आणि म्हणून पक्ष हा शेवटी एक विचार, त्या विचारामध्ये अनेक अध्यक्ष जे आतापर्यंत गेले त्यांना पक्षाने भरपूर दिलेलं आहे। ते जाताना हेच म्हणाले की मला चांगलं वाटत नाहीये, मी अतिशय दुःखाने सोडतोय वगैरे, आणि ते असेच लोक आहेत त्यांना पक्षाने भरपूर दिले। ते पक्षात आपापसात काही ना काही असतं, त्याच्यामध्ये ते गेले असतील, वैयक्तिक त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण हे जे काल सोडून जाणारे हा पक्षावर एक प्रकारचा त्या विचारावर आघात आहे आणि ते होता कामा